हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 99. स्तुती निंदा. सर्वसाधारणपणे आपल्याला आपली स्तुती केलेली आवडते. अशी स्तुती आपल्याबाबतीत सत्य असेल त्याप्रमाणे आपण जर खरोखरच असलो तर आपण हुरळून जातो. अशा माणसाबद्दल आपल्याला आपुलकी वाटते, प्रेम वाटते, तो भला आहे असे आपण ठरवितो आणि परस्पर सहकार्य करत आपणही त्याची परतफेड म्हणून त्याची स्तुती करतो. मग तो प्रत्यक्षात कसा आहे याची चौकशी करायची तसदी आपण घेत नाही. समाजात वावर करायला दोघेही मोकळे होतात. अशा स्तुतीची दोघांनाही सवय लागते. आपल्यामध्ये अहंकार, अभिमान, अहममान्यता, ईर्ष्या, दर्प, मिथ्या शिष्टपणा, बिगडी प्रतिष्ठा, अवास्तव प्रसिद्धी इत्यादी दुर्गुण निर्माण होतात आणि ते आयुष्याच्या अंतिम क्षणापर्यंत सहजासहजी नष्ट होत नाहीत. त्यासाठी आध्यात्मिक प्रयास करावा लागतो. अशा या असत्य, बिगडी, खोट्या, मिथ्या प्रशंसेमध्ये आपल्याला आयुष्य जगायची सवय लागते. आतून आपले मन खात असते. आपली लायकी आपल्याला माहीत असते. आपल्याला कितीही सुधारावे असे वाटले तरी ती मिथ्या जगायची सवय आपल्याला सुधारण्याचा मार्ग खुडून टाकते. अशा अस्वस्थ अवस्थेत आपण जीवनापासून दूर राहतो. यामुळे जर कोणी आपली असत्य स्तुती केली, आपण त्याप्रमाणे नसतानाही स्तुती केली तर आपण मनामध्ये थोडे संकोचतो. हा समर्थ नक्की आपल्याबद्दलच बोलत आहे का असा संभ्रम आपल्यामध्ये निर्माण होतो. परंतु हे किंचित वेळच टिकते. पुन्हा आपला आत्मघात सुरू राहतो. परंतु आपल्याला मुळातच स्तुती आवडत असल्यामुळे आपण मौन राहतो. आपल्या चेहऱ्यावर आपोआप समाधान दिसून येते. ती त्या असत्य स्तुतीला दर्शविलेली आपली मूक संमती असते. त्याचवेळी आपण परखडपणे ती स्तुती असत्य आहे असे जाहीर करत नाही आणि येथेच आपली चूक झालेली असते. आपण दांभिकपणा हा अवगुण आपल्याला चिकटवून घेतो. आजूबाजूला असलेल्यांचा आपल्याबद्दल गैरसमज होतो. हे ती असत्य स्तुती ऐकताना आपल्या मुळीच लक्षात येत नाही. याला चढेलपणा, चढेल स्वभाव असे म्हणतात. मग अशी संधी मिळेल त्याप्रमाणे आपण कोणाचीही सत्य असत्य याची चौकशी न करता बेधडक स्तुती करू लागतो. असे लोकही आपली स्तुती करू लागतात. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथी या उक्तीचा अवघे धरू कुपंथी असा दुरुपयोग सुरू होतो. हळूहळू समाजात याची चर्चा होते आणि लोकांच्या करमणुकीचा हा एक भाग होतो. लोकही याची फारशी गांभीर्याने दखल घेत नाहीत. पुढे पुढे याची आपल्याला सवय लागते. अशी स्तुती ऐकताना आपल्याला आतून गुदगुल्या होतात. आता यामधून असू नये असा आपला स्वभाव तयार होतो. स्वतःमध्ये कर्तृत्व नसताना, एखादी छुपी गोष्ट करण्याची आपली कुवत नसताना आपण तसे आहोत असे आपण भासवू लागतो. आपल्याला आपण खरेच तसे आहोत असे वाटू लागते. हा आपला गैरसमज, आपला स्वभाव होतो. मग लबाड लोक आपल्याला चढवतात आणि आपल्याकडून त्यांचा मतलब साध्य करतात. कोणी गोडगोड बोलून आपल्याकडून पैसे घेतात. कोणी त्यांची कामे आपल्याकडून करवून घेतात. आपल्याला पुढे करून आपला ढालीसारखा उपयोग केला जातो. आपला संबंध नसलेल्या गोष्टींसाठी आपल्याला राबविले जाते. आपला उपयोग केला जातो. हे आपल्या लक्षात येईपर्यंत आपले आर्थिक नुकसान झालेले असते. आपला प्रत्यक्ष काहीही संबंध नसताना आपल्याला शत्रू निर्माण होतात. भरपूर टक्के टोणपे खाल्ल्यावर ज्यावेळी हे सर्व आपल्या लक्षात येते किंवा एखादा आपला हितचिंतक हे सर्व आपल्या लक्षात आणून देतो, तोपर्यंत आपला छानपैकी विदूषक झालेला असतो. असा हितचिंतक एखादाच असतो, बाकी सर्व मजा पाहत असतात. हितचिंतकाप्रमाणे आपला एखादा निंदक समाजात आपली नालस्ती करत हिंडत असतो. त्यात आपली बदनामी व्हावी अशी त्याची इच्छा असते. परंतु
जर आपण थंडपणे शांतपणे विचार केला तर तो आपला अप्रत्यक्षपणे छुपा हितचिंतकच असतो. अशाबद्दल मनात अढी धरू नये. त्याचा सूड घ्यायची ईर्षा बाळगू नये. यापासून योग्य तो धडा घेऊन आपल्यात सुधारणा करावी. असे निंदक त्यांचा वेळ, श्रम, बुद्धी देऊन आपल्यामधील दोष शोधण्याचे काम करत असतात. असे आपल्यापासून दूर राहून आपले छान निरीक्षण करतात. यामुळे एक वेळ आपल्याला आपल्यामधील दोष जाणवत नाहीत, परंतु अशा निंदकाला ते जाणवतात. यामुळे आपले दोष शोधण्याचे अर्धे काम आपोआप होते. म्हणून आपण हे सर्व डॉक्टरच्या सर्जरीप्रमाणे देहाचा विचार करता प्रथम दुःखच असले तरी अंतिमतः ते आपल्या हितावं असते याचा फायदा घेऊन आपण उरलेले आपले अर्धे काम सुधारण्याचे करावे. याचा आणखी एक छुपा फायदा असा आहे की अशा निंदकाचा क्रोध येऊन मानसिक त्रास घेत त्याचा सूड घेण्याचा आपला विध्वंसक विचार बदलतो. यात आपली जी बहुमोल ऊर्जा वाया जाणार असते ती आता आपल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी विधायकपणे वापरली जाते. अशा प्रकारे निंदा नालस्ती करणारे समाजामध्ये भरपूर असतात. आपण यांच्याप्रमाणे कधीही होऊ नये. इतरांची उणीधुणी शोधून त्याचा गावभर डांगोरा पेटण्याचा नसता निरुद्योग करण्यापेक्षा तोच वेळ स्वतःमधील दोष शोधण्यासाठी सत्कारणी लावावा, आपल्यात सुधारणा करावी. परंतु जर आपली कोणी निंदा केली तर मात्र आपल्याला त्याचा क्रोध येतो. मग ती निंदा सत्य असली तरी आपल्याला ते आवडत नाही. आपण त्याचा मोकळ्या मनाने स्वीकार करत नाही. अशी निंदा केल्यामुळे आपल्याला वेळीच आपल्यामध्ये सुधारणा करायला मिळाली असे आपण समजून घेत नाही. अशाचे आभार मानत नाही. आणि जर ती निंदा असत्य असेल तर आपण क्रोधाने लाल लाल होतो. क्रोध उफाळून येतो. आपला क्रोध अनावर होतो. विवेक सुटतो. अशाजवळ आपले शाब्दिक चकमक होते. आपण त्याच्यावर भरपूर तोंड सुख घेतो. आपण त्याचे वाभाडे काढतो. क्रोधाच्या भरात वेडेवाकडे अपशब्द बोलले जातात. अंगात रग असेल तर शारीरिक हातगाई होते. आपण त्याच्या पायरीवर उतरतो. ही आपली अधोगती असते. अशाशी आपण कायमकरिता शत्रुत्व पत्करतो. वैमनस्य येते. ही दुश्मनी पुढे पिढ्यानपिढ्या सुरू राहते. हे सर्व पाहणारे आपल्यालाही त्याच्याच पायरीवरचा म्हणून मनोमनी जोखतात. वास्तवात असे हे सर्व बरोबर उलट झाले पाहिजे. आपली कोणी स्तुती केली ती सत्य असली तरी आपण सावध झाले पाहिजे. अशापासून शक्यतो दूर राहिले पाहिजे. स्तुती सत्य असली तरी तिचा नम्रपणे स्वीकार करून आपण नगण्य आहोत, यापेक्षा उत्तुंग अनेक आहेत हा भाव बाळगून आपले आचरण झाले पाहिजे. आपली कोणी असत्य स्तुती केली तर आपण तिथल्या तेथे ते असत्य आहे असे आवर्जून मोठ्यांदा व्यक्त होऊन ठसविले पाहिजे. चुकूनसुद्धा याचा किंचित वेळही स्वीकार करू नये. अशा माणसापासून आपण सावध राहिले पाहिजे. शक्यतो अशा भाषेत संपर्क ठेवू नये. आपली कोणी निंदा केली आणि ती सत्य असली तर ती नीट समजून घेऊन आपण त्यात सुधारणा करायला सुरुवात करावी. निंदकाचे घरं असावे शेजारी हे लक्षात घेऊन अशाचे आभार मानावे. परंतु जर निंदा असत्य असली तर शक्यतो आपण त्याकडे लक्ष देऊ नये. त्याच्याजवळ भांडायला जाऊ नये. अशाला न बोलता उपेक्षा करून नरम करावे. निंदा असत्य आणि आपले नुकसान करणारी असली तर त्या असत्य निंदा करणाऱ्याच्या नादी लागू नये. संबंधितांना आपली सत्य बाजू समजावून द्यावी. यामुळे असे परस्पर त्या निंदा करणाऱ्याची खोटारडा थापाड्या म्हणून अवहेलना करतात. त्यातून असा कधी आपल्यासमोर आला तर आपण त्याला मुद्दाम जाणून बुजून टाळावे. परंतु कधी अशाच्या नादी लागू नये. आपण तो असलेल्या त्याच्या खालच्या पातळीवर उतरू नये. यामुळे जनसामान्यात आपले पत राखले जाते. अशा प्रकारे खुबीने आपण स्तुती आणि निंदा अशा दोहोपासून दूर राहिले पाहिजे. तरच ते सम्यक समतोल अध्यात्माला अपेक्षित असे आचरण केले जाईल. याचबरोबर समाजात राहूनही
न राहायची युक्तीही आपल्याला साध्य होईल. स्तुती आणि निंदा या द्वंद्वापासून आपली सुटका होईल. हरिओम.